Hello students, it's me Vaibhav sir and today we are back with another session of your physics. Students, आज आपण सुरू करणार आहोत तुमच्या 12th स्टँडर्डचा अनदर टॉपिक दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. बेसिकली या चॅप्टरची सुरुवात केली आहे आपल्या या चॅप्टरच्या लीड हिरोने, ज्याचं नाव आहे सर हन्स क्रिस्टन ऑस्टन. याने ना एकदम सिम्प्लिफाईड वे मध्ये वायरला करंट घेऊन जात असताना त्याच्या अवतीभोवती काय होतं हे ऑब्झर्व केलं होतं. आणि त्या ऑब्झर्वेशन मध्ये त्याच्या असं लक्षात आलं की जर समजा मी काय केलं, एखादी पर्टिक्युलर वायर जर घेतली, सपोज ही आहे तुमची वायर, आणि ह्या वायर मधनं समजा मी फ्लो केला आय इतका करंट. तर हा आय इतका करंट फ्लो केल्याने होतं काय की त्या वायरच्या अवतीभोवती ना आपल्याला एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड पाहायला मिळते. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे ही तयार होते ड्यू टू युअर इलेक्ट्रिक करंट. That's why the heading which we are going to see today is nothing but magnetic field due to electric current. मग आता एक्झॅक्टली ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण करणार काय आहोत, तर आपण बघणार आहोत की ह्या मॅग्नेटिक फील्डचा आपल्या फिजिकल त्याच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींवरती काय इम्पॅक्ट पडतो. सेकंड थिंग, त्याच्यामुळे आपल्याला कुठली कुठली फोर्सेस अनुभवायला मिळतात. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग, बेसिकली आपण हे सगळं शिकतोच का, तर मला याचा वापर कुठे करता येईल, मला याचं कॅल्क्युलेशन कसं करता येईल, मला त्याच्यापासून भेटणाऱ्या ज्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत त्या कॅल्क्युलेटेबल असणार आहे ऑब्व्हियसली, तर त्या कशा कशा असतील ते सगळं प्रिफेस जो असेल त्या चॅप्टरचा तो आपण स्टडी करणार आहोत तुमच्या मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये. सो चला आपण जाऊया आपल्या फर्स्ट टॉपिक कडे. आपला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे तुमचा मॅग्नेटिक फोर्स. नाउ लेट्स सी व्हॉट एक्झॅक्टली द मॅग्नेटिक फोर्स इज. आता बेसिकली ना जर समजा एखादा तुमचा काय चार्ज पार्टिकल सपोज आपण कन्सिडर केला, ठीक आहे, आणि हा चार्ज पार्टिकल आहे ना तुमच्या एका मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्ड, काय सांगतो नीट समजून घ्याल बरं का. हे जे रिजन आहे ह्या रिजन मध्ये सपोज आपण कन्सिडर केलं आपला हा जो पार्टिकल आहे याला आपण म्हणूया चार्ज पार्टिकल. हा काय आहे, चार्ज पार्टिकल. नीट समजून घ्याल काय सांगतोय. हा जो चार्ज पार्टिकल आहे हा असं कन्सिडर करूया मूव्ह करतोय कुठे, तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड प्लस मॅग्नेटिक फील्ड असलेल्या रिजन मध्ये. आता मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल एज इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही असलेल्या रिजन मध्ये जर समजा तुमचा चार्ज पार्टिकल जर मूव्ह करू लागला ना, तर बेसिकली तो एक्सपिरियन्स करणारे एक फोर्स तो काय करेल, तर याच्यावरती कुठला ना कुठला एक पर्टिक्युलर फोर्स आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि हा फोर्स असणारे कशामुळे, तर ड्यू टू सम ऑफ इलेक्ट्रिक फोर्स ॲज वेल ॲज युअर मॅग्नेटिक फोर्स. आणि या दोन्हींची जी नेट फोर्सची व्हॅल्यू असते त्याला म्हणतात मॅग्नेटिक फोर्स. आणि जो ओळखला जातो काय नावाने, तर लॉरेन्ट्झ फोर्स. जातंय डोक्यात सगळ्यांच्या. मग आता मला जर समजा सांगायची झाली डेफिनेशन कशाची, तुमच्या लॉरेन्ट्झ फोर्सची, तर लॉरेन्ट्झ फोर्स साठी काय डेफिनेशन लिहिणार की whenever a charge particle is moving in electric field as well as magnetic field, what will happen, it will experience a force and that force will be nothing but the sum of forces due to electric field and magnetic field and that will be termed as what, your Lorentz force. So आपण आपली डेफिनेशन लिहून घेऊया तुमच्या लॉरेन्ट्झ फोर्स साठी. काय लिहिणार, when a particle, sorry, you can say it as charged particle. वाटलं तुम्ही रफ करून टाकतो. when a charged particle is moving in presence of magnetic field and magnetic field
and electric field region, then it experiences a force which is बोला sum of कोणते कोणते फोर्सेस आहे इलेक्ट्रिक फोर्स अँड magnetic force. It is called as Lorentz force. जाते डोक्यात सगळ्यांच्या. आता जर समजा आपण कन्सिडर केलं, मग ह्या डेफिनेशनच्या अकॉर्डिंग जर गेलो आणि आपल्याला जर त्याचे इक्वेशन्स बनवायचे ठरले तर इक्वेशन्स कशा असतील बरं? सो लेट्स कन्सिडर पहिलं आपण त्याला थोडंसं स्क्रोल अप करून घेऊया. लेट कन्सिडर सपोज आपण फर्स्टली काय घेतला, द इलेक्ट्रिक फोर्स इज गिवन बाय. इलेक्ट्रिक फोर्स काय असतो बरं? बोला पटापट. आपण शिकलो होतो की तुमची इलेक्ट्रिक फील्ड असते फोर्स पर युनिट चार्ज, बरोबर की म्हटल्यावरती तुमचा जो इलेक्ट्रिक फोर्स असणार आहे, इलेक्ट्रिक फोर्स विल बी इक्वल्स टू क्यू इंटू वेक्टर ई. हा जो क्यू इकडे डिवायडेड होता तो तिकडे जाऊन काय झाला, मल्टिप्लाइड झाला. सो देअरफॉर हे झालं तुमचं काय, इक्वेशन 1 विच विल बी कॉल्ड ॲज युअर इलेक्ट्रिक फोर्स. सिमिलरली जर समजा मी याला थोडंसं पुढे घेऊन गेलो, मी जर समजा कन्सिडर केलं की द मॅग्नेटिक फोर्स is given by. तर अशा केसमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फोर्स साठीचं इक्वेशन काय भेटणार आहे? तर तुमचा मॅग्नेटिक फोर्स असतो Q इंटू वेक्टर V क्रॉस वेक्टर B, बरोबर आहे. मग आता जर समजा आपण कन्सिडर केलं, तुम्ही डेफिनेशन जर वाचली तर डेफिनेशन मध्ये आपण काय लिहिलं होतं की इट इज नथिंग बट व्हॉट दी सम ऑफ व्हॉट युअर इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. मग या केसमध्ये जर समजा आपल्याला आता नेट फोर्स हवा असेल किंवा जर तुमचा जो लॉरेंट्स फोर्स असेल तर तो काय राहणार, तिथे काय लिहिणार, देअरफॉर द लॉरेंट्स फोर्स विल बी. काय करणार आहात तुम्ही, तर तुमचे हे जे दोन्ही फोर्सेस आहे, तुमचा इलेक्ट्रिक फोर्स ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फोर्स, त्या दोन्हींची काय घेणार सम. समजा घेतला तुमचा इलेक्ट्रिक फोर्स प्लस घेतला तुमचा मॅग्नेटिक फोर्स. समजा इलेक्ट्रिक फोर्स जर आपण घ्यायला गेलो ना, इलेक्ट्रिक फोर्सची व्हॅल्यू आपण आधीच बघितली होती, क्यू इंटू वेक्टर ई प्लस दुसरा काय राहणार बोला पटपट, क्यू इंटू वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर बी, बरोबर आहे. आता जर समजा यांचा क्यू जर कॉमन घेऊन टाकला तर काय उरणार ब्रॅकेटमध्ये, बोला पटापट. तर तुम्ही पर्टिक्युलरली जसं की आता इकडे तुमचं क्यू जर कॉमन आहे दोघांच्या केसमध्ये, तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता वेक्टर ई प्लस वेक्टर व्ही क्रॉस बी. दिस विल बी नथिंग बट लॉरेंट्स फोर्स. होप सो तुम्हाला लॉरेंट्स फोर्स प्रॉपरली समजला असावा. आता तुम्ही काय करणार आहात, व्हिडिओ पॉज कराल आणि तुमच्या नोट्स काढून घ्याल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लाईफ. थँक्यू.